मित्रांनो नमस्कार. आज आपण दोन बुरशांबद्दल बोलणार आहे. त्याचे निमॅटोरल आणि मायक्रोरूट नावाने दोन बुरशांचे नवीन एका कंपनीने लॉन्चिंग केलंय. औषधं चांगले, काउंट खूप हाय, 200 ग्रॅम प्रति एकर सोडायचे. तर याच्यामध्ये आपल्याला निमॅटोड कंट्रोल आणि पांढरी मुळी चालू होणं, खत आपटेक होणं, म्हणजे हे मायक्रोरूट जे आहे मायक्रोरायझा, हे मायक्रोरायझा आपल्याला 10 पट मुळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतं. पहिले आपण मायक्रोरायझर बोलू. मायक्रोरायझा म्हणजे काय, की सहजीवी बुरशी आपल्या मुळांच्या बरोबर चालून आणि आपल्या मुळांना एकदम चांगलं अन्न पुरवठा या बुरशीद्वारे होत राहतो. ही बुरशी काय करते, दुष्काळाच्या काळात काम करणं किंवा तुमचं मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फेट असेल, हे खतं झाडाच्या गरजेनुसार फॉस्फेटला उपलब्ध करण्यासाठी बुरशी फार चांगलं काम करते. फॉस्फेट आपलं उपलब्ध होण्यासाठी ना सध्या गरज काय, आपलं फळ फुगवणीची अवस्था आहे. आता आपल्याला हे झालं पाहिजे, काय अपटेक चांगला झाला पाहिजे. नुसतं खतच देऊन उपयोग नाही, तर आपल्याला तिथं उपयुक्त बुरशी जी आपल्याला फायदेशीर राहील, मायक्रोरायझा अशा तुम्हाला फॉस्फेट उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया. पण आपण फक्त आता फोकस मायक्रोरायझावर करू. मायक्रोरायझा ही बुरशी आहे ना, मुळा सोडल्या आता हे औषध आपण 2-3 दिवस झाले या प्लॉटला सोडलं होतं. पांढरी मुळी चांगल्या प्रकारे चालू झाली. म्हणजे याचा अर्थ आपल्याला खताचं आपटेक भेटलं आणि वर फळाला फुगवणीसाठी याचा फायदा झाला. मायक्रोरायझामुळे काय होतं, मायक्रोरायझा ही मुळांबरोबर चालणारी बुरशी, सहजीवी बुरशी, म्हणजे मुळांच्या जिथं मुळं पोहोचत नाही तिथं ही पोचते आणि तिथलं फिक्स झालेलं फॉस्फेट किंवा इतर खतं ही मुळांना उपलब्ध करून देण्याचं काम करते बुरशी. म्हणून या बुरशीचा वापर ह्यावेळी करा. बरेच जण म्हणतात आता फळ फुगवणीला काय करायचं, तर तिथं आपल्याला हा एक पर्याय चांगला आहे. मायक्रोरायझा जर वापरलं तर तिथं आपल्याला फळ फुगवणीला चांगला फायदा होईल. दुसरं आता राहिलं निमॅटोड. निमॅटोडने सुद्धा आपलं फळ फुगायला प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे निमॅटोड हे औषध आहे ना, आपल्याला पॅसिलोमायसिस लिलियासनस नावाची एक बुरशी आहे, त्याच्यामध्ये मिळतं आणि हाय काउंटमध्ये. आता ही बुरशी काम कसं करते माहिती का, आपल्या बागेत जो निमॅटोड आहे तो मुळांवर अटॅक करतो, मुळांना गाठी तयार करतो, मुळांना अन्नद्रव्य घेऊन नाही देत. ते अन्नद्रव्य पूर्ण मुळ चॉकअप होतात आणि मुळांवर गाठी तयार होतात. तर शक्यतो खाली उकरून पाहिजे. मुळांवर जर गाठी असल्या किंवा आपले पानं हे असे जर होत असले तर समजून घ्यायचं निमॅटोड इथं आहे. वेडेवाकडे पानं ज्या झाडावर दिसले ना, त्या झाडाला निमॅटोडचा त्रास आहे असं समजून घ्यायचं. आणि दुसरं, मुळांच्या गाठी, ही बुरशी कसं काम करते आता ते सांगू. पॅसिलोमायसिस लिलियासनस ही अशी बुरशी आहे की ती मुळांच्या आसपास असं जाळवीन ते, आणि जो निमॅटोड जमिनीमध्ये फिरतोय, म्हणजे घासावर येणारा अमरेल कसा राहतो, तो घासावरच जगतो, त्याचं मूळ जमिनीत जात नाही. तसं हे काय करतं, हे असं फासा तयार करतं आणि त्या फाशामधून ती बुरशी गेली का त्या बुरशीला आपलं ते निमॅटोड गेला, सॉरी बुरशी आला माझ्या हातात, ती बुरशी याची पॅसिलोमायसिस ही बुरशी असं जाळं विणून ठेवते आणि निमॅटोड तिच्यामधून एंटर झाला की तिथं ती त्याला फासा देते आणि त्याच्यावर जगणारी बुरशी ही फक्त निमॅटोडच जगते. निमॅटोड तुमच्या बागेत नसला तर ती सुप्तावस्थेत जाते. जेव्हा निमॅटोड ऍक्टिव्ह होईल तेव्हाच ही बुरशी आपल्याला तिथं काम करताना दिसते. तर शक्यतो ह्या दोन बुरशांचा वापर आपण ह्या वेळेस जर केला तर आपल्याला फळ फुगवणीला चांगला फायदा 100% होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असता तर शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.